चला तर आता आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागल्यावर कसं बटाटा भजी, कांदा भजी, वडापाव, समोसा, कचोरी, चहा सगळ्यांनाच काही ना काहीतरी यातलं आवडतं आणि पाऊस बघत खाण्यात जे आनंद असतो ना तो बासच. आता आमच्या इकडे पण रोज पाऊस पडतोय दुपार, संध्याकाळ कधी पण आहे, पण कंटिन्यू 3-4 दिवस झालं पाऊस पडतोय म्हणजे पडतोय. आता सध्या चालूला पण आभाळ आलेला आहे. सकाळी पण थोडा पाऊस झाला. चला म्हणलं आता मस्त अशी बटाटे भजी करूया. आता माझ्यासाठी नाही केलं, संचेसाठी केलं होतं. संचित नुकताच झोपेतून उठला होता आणि मग काय करू असं त्याला विचारलं. तो म्हणला बनव बटाटा भजी. त्यामुळे मस्त अशी बटाटा भजी करते मी. आता मी बटाटे भजी कसं बनवते ते पण तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, भरपूर असा ओवा क्रश करून घालायचा आणि नंतर सोडा वगैरे काय घातला नव्हता. सोडा घातलं की तेल खूप जास्त लागतं. एकच बटाटा एकदम त्याच्या बारीक स्लाइस केल्या होत्या. बॅटर खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही. पातळ केलं की मग त्याला बॅटर व्यवस्थित बटाट्याला चिटकून बसत नाही आणि भजी तळून घ्यायची. तर बघू शकता मस्त असे आपले साधे, सिंपल, पटकन होणारे बटाटे भजी तयार झाले. चला या पटकन तुम्ही पण खायला